आम्ही तुला नाही तू ते सांगूच नको देवाचं, तू सांगू नको, नीट बोल. आम्ही सुद्धा शिस्तीत बोलतो, नीट बोल, नीट बोल, बाकीचं वाढव बोलू नको, नीट बोल तू. ते झाली तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्यातून जाणारे वाट त्यांची बसून मिटिंग बोलावलेली. आता ही भावकी गावकीची मिटिंग ही माई पुकारतात. यांचं कधी मला ग्रामपंचायत मधून पत्र आले यांचं व्यक्तिगत फायदा आहे का? तुम्ही मग अशी तलाठी मॅडमला विचारलं का इथून हा आर्नी बांधे का? त्यांना माहित नाही सर्वे नंबरचा बांधे का? असू द्या ते आम्ही आर्नी बांध म्हणतो. कसं आहे ऐका, महसूल विभागाचे कर्मचारी ऑथोराइज असतात, आम्ही त्यांना विचारणं चूक आहे. ऐका ना, मग आता समजा आमच्या इथून जे 8-10 शेतकऱ्यांचं आहे मग आमच्या काही नुकसान होते हे तुम्हाला म्हणजे तुम्ही डोळ्याने बघा त्यांना माहिती आहे. ऐका ना, सर्वे नंबरवरून जर रस्ता न्यायचा असेल ना तर दोघांनाही थोडंफार ऍडजस्ट केलं पाहिजे. तहसीलदार दादा ऐका ना, इथं तहसीलदार दादा इथं तुमची विचारपूस करण्याची काम होतं. अहो त्यांचं चुकलं, चला चुकलं चला मार्ग काढा. पत्र पाहिजे होतं. अहो त्यांच्या काही मुलाचं लग्न नव्हतं म्हणून सगळ्यांना सांगायचं, हस्ते पर हस्ते मेसेज जातो, मार्ग काढा. आता मार्ग दादा एक मिनिट, आर्मी बांधणे रस्ता गेला पाहिजे. दादा एक मिनिट, त्यांना अडवणूक नको, आदिवासींची नको हे मलाही वाटतं. इथूनही गेला तरी काही अडचण तशी नाहीये. फक्त आम्ही जे रस्त्याच्या कडेला आहेत म्हणजे आमच्या मालकीतच आहेत, आम्ही आमच्या मालकीतून आम्हाला त्रास होता कामा नाही. उद्या जरी समजा उद्या रस्त्या तिकडे गेलं चुकून आमची गाडी जरी आमच्या अंगणात किंवा रस्त्यालाच कडेला उभी असली तरी पण ही लोक किंवा उद्या म्हटलं नाही पाहिजे कुणी हे गाडी बाजूला काढ, हा काय तुमचा स्वतःचा रस्ता आहे का?